फी किती द्यायची हे डॉक्टरांनी नाही तर रुग्णांनी ठरवायचं। एवढंच नाही तर रुग्णांनी फी देखील त्यांना जमेल तेवढीच द्यायची, अगदी नाही दिली तरी चालेल। कट प्रॅक्टिसच्या जमान्यात पुण्यातील एक डॉक्टर चक्क अशा पद्धतीने दवाखाना चालवतोय। डॉक्टर्स डे निमित्त पाहूयात डॉक्टरांच्या रूपातल्या देव माणसाचा हा विशेष रिपोर्ट। पुण्यातल्या सदाशिव पेठेतला डॉक्टर रघुनाथ गोडबोलेंचा हा दवाखाना। दवाखान्यात प्रवेश केल्या तुम्हाला हा बोर्ड दिसतो। रुग्णांनी ऐच्छिक फी द्यावी, किती द्यावी की देऊ नये यावर काही बंधन नाही, ती सर्वस्वी रुग्णांची इच्छा। गोडबोले सर पोटविकाराचे तज्ञ, त्यांची प्रॅक्टिस आहे तब्बल 33 वर्षांची। एवढा अनुभव आणि हातगुण असलेले डॉक्टर तेवढीच दांडगी फी घेतात। पण गोडबोले सरांच्या बाबतीत मात्र नेमकं उलट आहे। अनुभव दांडगा, हातगुण कसा आहे हे तर रुग्णांची गर्दीच सांगतेय, पण फी मात्र ऐच्छिक। सांगितलं होतं म्हणजे केएमला की त्यांचं मोठ्या आतड्याचं ऑपरेशन करायला लागेल बघ, पण सरांनी तेव्हा गोळ्यांनी त्यांना बरं केलं होतं आणि आता त्यांचं 41 एज आहे आणि आता आम्ही 5.5 लाखाची बायपास केलेली, पण त्यामुळे सरांनी तेव्हा ते ऑपरेशन टाळलं होतं। आणि ऐच्छिक फीस आहे किंवा पैशाच्या पाठीमागं नाही किंवा काहीच नाही असं, कारण मागच्या ठिकाणी मी बघितलं आमची किती खर्च झाला सगळा। एका दिवसामध्ये ओपीडीला सुद्धा 17-17, 18-18 हजार रुपये खर्च होतात सगळे, तर म्हणून त्यांचं ओपीडी घेण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे। गोडबोले डॉक्टर मागील 8.5 वर्षापासून ही मोफत रुग्ण सेवा देत आहेत, पण त्याची पायाभरणी 1984 मध्ये झाली। तेव्हापासूनच ते गरजू रुग्णांना फी मध्ये उपचारात सवलत देत आले। 2009 ला त्यांच्या प्रॅक्टिसला 25 वर्ष पूर्ण झाली, त्यावेळी त्यांनी सरसकट सर्व रुग्णांना फी ऐच्छिक करण्याचा निर्णय घेतला। तेव्हापासून या निर्णयात काहीही बदल झालेला नाही। तुम्ही जर काही फिक्स आणि जास्त फी ठेवली असती तर कित्येक गरीब रुग्ण माझ्यापासून लांब गेले असते, नाही ते इथपर्यंत येऊ शकले नसते। ज्याला जेवढं वाटेल योग्य तेवढं देईल। आता ऐच्छिकमध्ये ते 0पासून किती जास्त अशापर्यंत काही असू शकतं आणि त्याच्याविषयी माझ्या मनात मी काही अपेक्षा ठेवत नाही। अशा पद्धतीने ते चालू आहे गेले 8.5 वर्ष। गोडबोले सरांच्या दवाखान्यात रुग्णांसाठी जसा ऐच्छिक फीचा बोर्ड आहे, तसाच MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसाठी देखील एक बोर्ड आहे। MR कडून कुठलीही भेट घेणार नाही, या बोर्ड मागे देखील त्यांची एक वेगळी भूमिका आहे। खूप मोठी भेटवस्तू एखाद्या कंपनीने दिली की त्याच कंपनीचं औषध लिहिण्याचं माझ्यावर ऑब्लिगेशन येतं एक प्रकारचं, आणि ते मला अजिबात नको होतं। म्हणून ती पण मी सूचना त्याच्याच खाली लावलेली आहे की मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी त्यांच्या औषधांविषयी जी काय त्यांची गुणवत्ता आहे औषधांची, त्याचे उपयोग आहेत, त्याची किंमत आहे ती मला सांगावी। फार तर फ्री सॅम्पल दिली तर मी ॲक्सेप्ट करतो, कारण ती मला गरीब रुग्णांना वापरता येतं, पण भेटवस्तू मी कुठलीही स्वीकारू नये ह्या माझ्या निर्णयासाठी मी बाहेरच ती पाठवले। ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग हा गोडबोले सरांचा छंद। शेकडो वेळा ते हिमालयात गेलेत, त्यामुळे वयाच्या 61व्या वर्षी देखील ते एकदम फिट आहेत। वयाच्या 75व्या वर्षापर्यंत अशीच मोफत रुग्णसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे। पण गोडबोले सरांची ही गोड रुग्णसेवा वयाच्या 100 पर्यंत अखंड सुरू राहू देत, याच त्यांना शुभेच्छा। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।